पिकलेले बेलफळं घेतलेले आहेत, त्यांना फोडून त्यांच्यातला गर काढायचा आहे। अशा प्रकारे फोडून घ्यायचं आणि त्याच्यामधून गर काढायचं आहे। अशा पद्धतीने सर्व बेलांचा हा जो गर आहे तो काढून घ्यायचा आहे। पूर्ण या बेलाच्या जो आपण गर काढलेला आहे त्याच्यातून अशा पद्धतीने या बेलाच्या बिया या काढून घ्यायच्या आहेत। अशा सर्व बिया काढून घ्यायच्या आहेत। बिया काढल्या, हा गर काढला, तर आपल्याला हा गर मिक्सर मधून काढून घ्यायचा आहे। या बिया जमिनीत रोपं उगवण्यासाठी सुद्धा आपण याचा उपयोग करू शकतो। मिक्सरच्या भांड्यात बारीक करून घ्यायचे आहे। हा गर थोडा थोडा टाकायचा आहे, थोडासाच घ्यायचा, तो खूप चिकट असतो। याच्यात साखर टाकूया, चवीनुसार टाकायची आहे। याचे आपल्याला 2 भाग करून घ्यायचे, कारण की आपल्याला 2 प्रकार करायचे आहेत। आपण जो प्रकार करत आहोत आता तो सरबतसाठी करते। हे मिक्सर मधून काढून झालेले, साखर टाकून सर्व आपल्याला एका भांड्यात काढून घ्यायचं आहे। बेलफळापासून आपल्याला 2 पदार्थ बघायचे आहेत। व्हिडिओ आपल्याला शेवटपर्यंत बघायचा आहे। अशा पद्धतीने सर्व हा बेलाचा जो गर मधला काढलेला आहे तो आपल्याला बारीक करून घ्यायचा आहे। आता हा अर्धा भाग आपण राहू दिलेला होता, हा आपल्याला गूळ टाकून मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचा आहे। गूळ टाकायचा याच्यात। जेवढा आपण बेलाचा गर घेतलेला आहे बेलफळाचा, त्याच्या 3 भाग, 1 भाग कमी असा आपल्याला गूळ घ्यायचा आहे। तसंच गर बेलाचा आणि गूळ एकत्र मिक्सरवर करायचं आहे। गूळ टाकून काढलेला आहे, असा सर्व काढून घ्यायचा। पूर्ण मिक्स करून घ्यायचा। असं पसरत्या भांड्यामध्ये हे मिश्रण पसरून द्यायचं आहे आणि उन्हात ठेवायचं आहे। वरून बारीक कपडा नाहीतर गाळणी ठेवायची। आणि उन्हात ठेवायचं।
आता आपण हे साखर टाकून मिश्रण तयार केलेले आहे, बेलाचा गर आणि साखर. आता याच्यापासून आपल्याला सरबत तयार करायचे. हे मिश्रण तयार करताना पाणी लागू दिलेलं नाहीये, कारण की आपल्याला हे टिकून ठेवण्यासाठी करून ठेवलेलं मिश्रण आहे. लगेच करायचं असेल तर आपण हा गर काढून साखर पाणी टाकून मिक्सरमध्ये काढू शकतो. हे मिश्रण आपण बंद काचेच्या बरणीत फ्रीजमध्ये ठेवू शकतो आणि आपल्याला जेव्हा लागेल तेव्हा आपण सरबत बनवू शकतो. आता आपण सरबत बनवूया. 2 ग्लास पाणी घेतलंय. 2 ग्लास सरबतसाठी 1 चमचा बेलाचा हा गर घेतला. मिश्रण हे विरघळलेलं आहे. याच्यातलं साखरेचं प्रमाण आपल्या आवडीनुसार घ्यायचं आहे. साखर किंवा गूळही टाकू शकतो. मिश्रण बनवताना सुद्धा आपण गूळ टाकू शकतो. आपल्या आवडीनुसार घ्यायचं आहे. मी अजून साखर टाकणार आहे. लिंबू पिळायचा आहे. 1 लिंबू पूर्ण पिळायचा आहे. चवीप्रमाणे मीठ टाकायचे. पुन्हा मिश्रण घालून द्यायचे. मिश्रण तयार करताना जाड बारीक थोडं राहू शकतं, म्हणून आपण सरबत गाळून घ्यायचं. तसं हे बेल फळाचं सरबत तयार झालेलं आहे.